हॅलो गाईज, तर कशा आहात? तर मी पहिले केकसुद्धा बनवायची, तर आज मी विचार केला तुमच्यासोबत एक केक रेसिपी शेअर करू. हा मी पण कुठेतरी बघितला आहे, पण मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला पण बनवत होती, तर त्याचा व्हिडिओ शूट केला आहे. या सगळ्या जे पण इन्ग्रेडियंट्स किती काय टाकलेत ते सगळे मेन्शन केलेले आहेत. तर बटर आणि शुगर पहिले, आयसिंग शुगर म्हणजे आपली बारीक जी मिक्सरला वाटलेली असते ती शुगर, आणि तुमच्याकडे जर हा बीटर नसेल तर हँड बीटर पण यूज करू शकतो, जो की नॉर्मल आपल्या घरात असतो. थोडाफार 1 ते 2 मिनटंच करायचं आहे. त्यानंतर ते दोघं मिक्स झाल्यावर त्यात दही घ्यायचं. आपल्याकडे आपण जे दही आणतो त्याला बांधून ठेवायचं आणि थोड्या वेळात त्याचं पाणी निघतं, तर घट्ट दही यात टाकायचं आहे. त्यानंतर कंडेन्स मिल्क, व्हॅनिला इसेन्स, तिथे मी सगळं मेन्शन तर केलेलं आहे, आणि त्याला पण एकदा बीट करून घ्यायचं जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की टेक्स्चर तिचा स्मूथ झाला आहे. आणि त्यानंतर त्याच्यात दूध टाकायचं 1 वाटी आणि ऑइल टाकायचे, जे आपण घरी यूज करतो ते जेवणाचं तेल, आणि ते टाकल्यानंतर परत एकदा याला बीट करायचं आणि याचं स्मूथ असं टेक्स्चर होतं. जसं आणि थोडंसं तुम्हाला वाटेल की दूध आणि मिक्सचर सेपरेट झालं आहे, तर तसंच होतं. मग त्यानंतर जे पण ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते घ्यायचे. मैदा, सोडा, बेकिंग पावडर आणि कॉर्नफ्लॉवर, सगळं यात ड्राय इन्ग्रेडियंट्स वेगळे घ्यायचे आणि सगळे मी गाळून घेतलेत. आणि थोडंसं मीठ टाकायचं, कारण ना कधीकधी मैद्यामध्ये गाठी असतात, म्हणून कधी पण यांना गाळून घ्यायचं. त्यानंतर दोन्ही मिक्स करून स्पूननी मिक्स करायचं, बीटरनी नाही करायचं याच्यानंतर, आणि एकदम हलक्या हाताने एकाच साईडनी मिक्स करायचं. आणि अशा प्रकारे मिक्स झालं की त्याच्यात चॉको चिप टाकायचे, जे की आपण घरी कट केलेले असतील ते किंवा विकत भेटतात ते, आणि याच्यात थोडासा मैदा मिक्स करायचा, तेव्हा ते सेपरेट राहतात, नाहीतर एकामेकात मिक्स होतात. हा केकचा टिंट माझा छोटा आहे, तुम्हाला 8 इंचचा तरी लागेल. नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या कपांमध्ये पण बनवू शकता. आणि याला मी गॅसवर बनवलं आहे, तर 40 to 45 मिनिट लागतात. आणि टोप पहिले प्रीहीट करून घ्यायचे 10 मिनटं तरी, आणि खाली त्याच्या काहीतरी ठेवायचं, आणि मग त्याच्यावरती हा टिन ठेवून 40 ते 45 मिनटं ठेवायचं आणि चेक करायचं. एकदम मीडियम गॅसवर ठेवायचा, एकदम फुल नाही ठेवायचा. आणि हा बनवल्यानंतर किती भारी लागतो ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा असा पण राहिला 2-4 दिवस तरी काही खराब होत नाही. पण तुम्ही बनवाल तर नेहमी हा केक बनवाल. हा थोडीशी जास्त मेहनत आहे, पण बनवू शकता, आणि दिसायला पण एकदम दुकानासारखाच दिसतो आहे, आणि खायला पण खूप छान होता. तुम्ही त्याला कट केल्यावरच बघू शकता की किती सुंदर आहे, आणि मी ज्यांना पण दिलं आहे त्यांना पण खूप आवडलं आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, आणि अशा रेसिपी बघायच्या असेल तर मला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि कसं वाटलं ते पण सांगा. बाय बाय.